काय करू जने बाबा सुधारतील. दोन्ही बाबांमधला अंतर दूर करायचा असेल तर मग काय करू नाका या करूकच लागतलं. कसली एवढी तंद्री लागली? काय नाही एकदा माझाचा एवढा का विचार करतीयस? माका त्यांका उद्यापासून सुधरावायचा, त्यांची दारू सोडवायची आहे. त्यांका खरंच जर चोरी करायचा आजार झाला असा तर मग तो पण सोडवायचा. काय करू काही समजत नाही. इतकी वर्ष एकटे राहिल्यामुळे ते असे झाले. त्यामुळे त्यांना फक्त समजावून किंवा देवळात नेऊन काहीच होणार नाही. त्यांच्यावर फिजिकली आणि मेंटली दोन्ही बाजूने काम करायला हवं. म्हणजे कसा? म्हणजे बघ ना, त्यांचं बीपी नॉर्मल आहे, हार्टबीट पण नॉर्मल आहे, पण त्यांचं शरीर बघ. आपल्या आरोग्यावर आपलं शरीर आणि मन दोघांचाही खूप परिणाम असतो. त्यामुळे त्यांना फिजिकली ट्रान्सफॉर्म करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे ते जर फिजिकली फिट झाले तर मग त्यांचा मानसिक आजार पण दूर होईल. हो, असे खूप पेशंट्स ट्रीट केले गेलेत. मग तुम्ही यासाठी माझी मदत कराल काय? हा प्रश्नच येत नाही बाय. तू जे जे करशील तिथे मी तुझ्या सोबतच असणार. हा, आणि त्यांका व्यायामासोबत पौष्टिक असा खाऊ पिऊ पण देऊ खोया. हो, तेही सुरू करावंच लागेल. पण तसा तर ते घरचाच खातात. अजून वेगळा काय देणार आपण त्यांका? औषधी काढो, त्यात लिंबू, कडुलिंबू, कारला सगळा टाकायचा आणि वनस्पती पण टाकायचे. होय की दादा? हो, करेक्ट. पण भयो, आता ते काय आमचा एवढा ऐकतले नाही. त्यामुळे तुका त्यांका ना जबरदस्ती पाजूचा लागतला. करेक्ट. ठीक आहे, ह्याने ते बरे होणार असतील तर मग मी काय करू तयार. ठीक आहे, मग तू काळजी नको करूस. उद्या सकाळी त्यांना 7 वाजताच उठव. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मिशन सुनील बहुले सुरू. चला, थँक्यू. हे काय आता काड्यांचं काय मध्येच काढलंस? तू बघच, ते का एवढं कडू काढू पाचतंय ना की लगेच घाबरून पळाक होय. आणि ते का त्या काढ्यान काय सुचला नाही ह्याची जबाबदारी माझी. आणि किती झाला ना तरी मी डॉक्टराची बहीण असय. कदाचित आपण करतोय ते चुकीचं असेल, पण अशा माणसांना वटणीवर आणण्यासाठी असेच उपाय करावे लागतात. त्याच्या शरीराला कोणतीही इजा होऊ न देता आपल्याला त्याला घरातून बाहेर काढायचंय. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. हे सगळं करताना मला बयोशी खोटं बोलावं लागतंय. पण ठीक आहे, तिच्याच आईची तर टेक्निक वापरतोय आपण. जशास तसे. उठा. गुड मॉर्निंग. मीचा बस काय सगळे माका मध्यरात्रीत किती उठवतास? अहो मध्यरात्र नाही, 7 वाजलेत. चला उठा. माका झोपू दे, माझी झोप अर्धवट आहे. अहो आपलं ठरलंय ना व्यायाम करायचा आहे, आजपासून सुरुवात करायची. चला उठा. माझी झोप रवली आहे ना, ती होऊ दे मग. अहो तुम्ही हवं तर व्यायाम झाल्यावरती परत झोपा, पण आता उठा. चला. माका ना कसं तरी होता, मी झोपतोय मग माका फ्रेश वाटत. अहो सकाळचा मस्तपैकी वारा घेतला आणि व्यायाम केलात ना मग अजून जास्त फ्रेश वाटत तुमका. चला पटापट ब्रश करून घ्या आणि आवरा. चला उठा उठा. चला. गो नाही गो, मग झोपू दे ना. चला लवकर फ्रेश, लवकर. झोप माझी अर्धवट हा. चला. काय झालं? अत्ते, तू किती लवकर उठलास? मगे आता तुझ्या बाबांका माणसात आणायचं म्हटल्यावर माका मेहनत घेऊक नको. उगाच बोलत नाही मी. वर्ल्ड बेस्ट सत्तू आहेस तू. पुरे झाला आता कौतुक.
आता ह्यो काढो घे आणि तेंका नेऊन पाज. हो कसलो काढवा? अगो ह्यो काढे तर रोज प्याले ना तर त्यांका दारू पिऊची इच्छाच होतली नाही. ह्या काड्यांना हळूहळू त्यांची दारू सुटतली. असं झाला तर बराच होईल. सुमन फ्रेश झालाय. मग जरा चाय टाक. आजपासून चाय बंद. ह्यो काढो प्यायचो. काढा. अहो पिऊन तर बघा. मस्त सगळे आजार तुमचे जातील. या कसं घाण वास येता. मग नको यो काढो. अहो पण गुणकारी या काढा. तुमका जर बरा होता असत ना तर मग या रोज पिऊक लागतात. काय नाही नको. अहो बघितलं एक नंबरचो हट्टी माणूस असा. ते एक हट्टी ना मग मी 10 हट्टी. बघतो. अहो, काय लहान मुलांसारखा चाललाय तुमचा? अहो, काय लहान मुलांसारखा चाललाय तुमचा? नको नको लय कडू हातो. एकदा सांगितलं नाही मी नाही पिणार. काय झालंय काय झालं? बघा ना काढूच पित नाही आत. असं काय करता सुनीलराव? काढा तर प्यावाच लागणार. आपल्याला आपली तब्येत बरी करायची की नाही? आणि मी डॉक्टर आहे ना, माझं ऐकणार नाही तुम्ही. आणि हा काढा पिऊन झाल्यानंतर घाम गाळायचा आपल्याला खूप. म्हणजे आता बरं व्हायचंय म्हटल्यानंतर म्हणजे काय, कशासाठी, कधी असले प्रश्नच विचारायचे नाही. हे बघा मी तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. आता तर मी तुमची माफी पण मागितली आहे ना. हो ना. मग तुम्हाला माझं ऐकावं लागेल. बयो देतो काढा इकडे. बयो या. मी हो तर उद्यापासून दारू नाही पिणार. चहा पण पिणार नाही. हो तर पाणी पण पिणार नाही. काढू नको मका. कडू अगो मी तुमचा काहीच ऐकणार नाही. आत्ते त्यांचा हात पकड. नको नको नाही, 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 असं नाही करायचं. कशात धरतेस बघा. या. नको बोलतो तर तू वाईट होतं, तू वास करतो. शाबास. कसलो काढू हा. जा काय होता त्या भल्यासाठीच होता. चला आता आपण बाहेर जाऊया. चला चला. नाही मी आता काहीच नाही करणार. अयो तर डॉक्टरांनी सांगितलं ना तुमच्या भल्यासाठी या, तुमच्या आरोग्यासाठी चांगला. मग हे ऐकायचं. चला आता. चला. दादा खूप मजा येता. त्याच्याकडनं ना असो व्यायाम करून घे की आजच पळान गेलो पाहिजे. शहाणा माणूस येतो. एवढा सहजासहजी नाही निघून जाणार. तो जरी जन्मदाता असला ना तरी मी बयोचा पालन करता बाप आहे. आणि रक्षण करता पण. चला चला पुढच्या कार्यक्रमाला जाऊ. ह्याच्यापुढे मी कधीच दारू पिणार नाही. पण याचा का बसून ना यांच्याकडून गावठी व्यायाम करून घ्यायला पाहिजे.
नाही मग माका नाही जमत, मग झोप येतं, मी जाते. ऐका माझं, थोडा व्यायाम केलात ना म्हणजे झोप पण उडेल आणि फ्रेश पण वाटेल. तुम्ही एक काम करा, आधी खाली बसा, मोठा श्वास घ्या, पोटात साठवून ठेवा आणि मग हे हळूहळू सोडा. आयुष्यभर दारू साठवली ह्या पोटात. तीच दारू आपल्या आयुष्यातून काढून टाकायची. नाही, ह्याच्यापुढे मी कधीच दारू पिणार नाही. पण ह्या जागा बसून बिसून ना तर माका नाही जमत गो, जाऊ दे. तुमका बसून जमत नाही ना, हा मग आपण सूर्यनमस्कार घालूया. चल. हा, ह्या सोपा आहे, ह्या करूया. केले नमस्कार. आओ, असा नसतात. थांबा, मी दाखवते तुमका. मी करते तसा माझ्या मागे करा. हा, चल. एवढ्या पहाटे काय वेडेपणा चाललाय हा? झालं. मला असं वाटतं की ह्यांचा स्टॅमिना वाढवण्याची जास्त गरज आहे. त्यांच्याकडून गावठी व्यायाम करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी घेऊ का करून, चालेल का? तुम्ही स्वतः करून घेणार आहात? नाही नको बयो, तू करून घे, ह्यांका नको सांगू. अहो, बाबांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी एवढी लाईन लागतात तुमका माहितीये? ते स्वतः तुमच्याकडून करून घेतात. चला करा. चल या, उठा बसा काढा. चला कुठं बसा. चला. एक, एवढाच. हा, नीट नीट पूर्ण खाली हा. जायचं. दोन. वाज. झाल्या. मी शेंगा खाल्ल्याने मी उठाभाषा आता काढणार नाही. बरा होण्यासाठी माझं सगळं ऐकणार असं तुम्ही वचन दिला ना माका. दम लागता गो. तुझा ऐकणार पण यांचा नाही. पण मी त्यांचं ऐकते ना, मग हे आता तुम्ही पण ऐकायचं. चला करा. माझ्या आता पोटात गोळीले, दमलंय मी. नाही नाही नाही, असं दमून चालणार नाही. काय ना, तुमची फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे असं होतं. एक काम करा, हात वर करा, पूर्ण वर करा. आता अंगठ्या धरा पायाचं. रमाकांत भाऊजी, शुभंकर हे सगळं मुद्दामून तर करत नसेल ना? ता काय सांगता येत नाही हा. शुभू ना जाम डेंजर असा. पण या सगळ्या लफड्यात तो बहुल्या वैतागलो आणि हैसून पळून गेलं ना, तर आपली वांदी होतली. तेच तर नाही होऊ द्यायचंय. चला चला, काय करता येते का बघूया. चला आता एक काम करा, अरे काय चाललंय? त्यांची लाईफस्टाईल सुधारायची आहे ना, त्यासाठी प्रयत्न करतोय. चला बयो, तू कंटिन्यू कर, मी आलोच. ठीक. आता असं करा आणि स्ट्रेचिंग करा. असा हात घ्या, अजून खाली जा. जरा हात वरती करा जरा. करते. चालू दे तुमचं, आम्ही आलोच. ते परत काढो. अगो, हे दुसरं काढवा व्यायामानंतर ताकद येण्यासाठी. बरं, मी नाश्त्याची तयारी करते. आत्या, आत्या मला कॉफी दे ना. हिरा, हातातला आटपला ना की लगेच देते हा कॉफी. ए नाही, मला आता हवी. अगो, वायचो काढो बनवताना लगेच येतय. कोणासाठी?
बयोच्या बाबांसाठी. त्यांना कशाला? अगो, त्यांची दारू सुटण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. काय झालं अचूक? बयो, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होताना पाहिलंयस का तू? नाही म्हणजे बयोचंच बघ ना, ती मेडिकलची स्टुडंट आहे, पण मोलकरीण म्हणूनच जास्त शोभून दिसते की नाही? काय बोलतस इरा? अगं खरं तेच बोलते मी. आता तूच बघ ना, बयो किचन मध्ये किती परफेक्ट दिसते नाही. आणि मोलकरणीची मुलगी मोलकरीणच. आणि हिचा बाप दारुडा आहे, तो आयुष्यभर दारुडाच राहणार. सो ना, हे काढा वगैरे बनवण्यामध्ये ना तुमचे एफर्ट्स वेस्ट करू नका. मला कॉफी हवी. सो आता प्लीज त्या फालतू काढाच्या नंतर माझी कॉफी विसरू नकोस. बयो, तू नको मनाक लावून घेऊस. तुका माहिती आहे ती कशी आहे ती. आत्ते, इराचं बोलणं मनावर घेणं मी कधीच सोडून दिलं. नका जा करायचं तर आम्ही करणारच. मी त्यांना सुधरवणार. अरे तुम्ही होताच ना थैसर, तरी तुम्ही काय मध्ये नाही इलास? ए भाऊल्या, तू असं बोलू कसं शकतोस रे? हा, तुका माहिती आहे ना, ते शुभ पण होता, बयो पण होती. त्यांच्या समोर आम्ही तुझी ओळख सांगू? त्यांच्यासमोर तुझी बाजू घेऊ आम्ही? काय पण बोलतास. सगळं जाऊ दे. सर, पाय तुटायची वेळ आली. पाय चेप माझे. ए रमाकांत शेठ असं मी, रमाकांत शेठ. माका सांगतोस तुझे पाय चेपूक? तू माझे पाय चेपलंच नाही ना, तर पाय दुखत असताना घरात पळून जाय ना मी बाहेर. रमाकांत भाऊजी, पाय चेपा त्याचे. हो वहिनीनू, मी ह्याचे पाय चेपू? त्याचे पाय चेपल्याने तुमच्या हाताला काय भोकं पडणार आहेत का? मी सांगते ना, चेपा. चेप चेप? अरे बघू नको, चेप लय दुखतात. बरं वाटतं. आता एक सांगताय तुमचं, या जागा माझ्या बाबतीत घडला तर परत घडता कामा नये. ह्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. मी बयोग नाही म्हणू शकत नाही. बाकी सुनील दादा, हा? कसं होस तू? तब्येत कशी होस तुझी? पाय बी दुखतात का रे तुझे? हा, विचारपूस करतास की सेवा करतास? काहीतरीच काय बोलतो. पाहुणं हा आपलं तू. त्या तब्येतीची चौकशी करूच नको. हे ग्लास मध्ये काय आहे? काढू आणलंय. नाही नको, काढा नको. आता मी थैसर घेतलंय ना एकदा. आता नाही, कडू हा तो. काढू. पिऊकच लागतं ना. अगो अगो, खरंच नको माका. मी प्यायलं ना सकाळी. असा कसा बरा व्हायचा ना तुमका? अहो, असा बोलून कसा चालणार? आता जर तुम्ही थोडा त्रास सहन केला ना, मग तुमका बरं वाटत. नाही नाही, मी नाही पिणार. काका, तुम्ही त्यांचे हात पकडा. हा धरते. हा नको नको, कडू आता, कडू हा. तुमका तर सवय आहे ना, दारू पण तर कडूच असतं. घ्या चला. पी. काय हो, ऐकणार नाही? प्या प्या प्या. झाला झाला.
हा व्हेरी गुड. त्या काड्यापेक्षा इश देवा मागा. उद्या देतोय. हा? ते अगो मस्करी करतय. भैया तू पण ना. बरं तू चल माझ्या बरोबर, भरपूर काम असतात आपल्यात. दे माझ्याकडे. हे बघत काय राहुलास? ही लोक एवढा मागा त्रास देतात आणि तुम्ही कायच करत नाही. मी ना हाय सर त्रास देऊ किले घेऊक नाही ले. लोक एक दिवस माका इश पाचतले. बघत काय बसलास? पाय चेप दुखतात. अजून चेपू? मग हे जोपर्यंत पाय बरे होत नाही ना तोपर्यंत चेप. रडा चिपते तुझा मी. नको रे, पाय चेप रे. हा. सुमन आणि शुभंकर नक्कीच हे सगळं मुद्दाम करत असणार. ह्या सगळ्यामुळे सुनील बयोला न घेताच पळून गेला तर? नाही गौतमी, तुलाच काहीतरी करावं लागणार आहे.